जालना शहरात आज सकल बंजारा समाजाच्या वतीने शेकडोंच्या संख्येने विराट असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। नुकताच या मोर्चाचा समारोप देखील झालेला आहे। एसटी प्रवर्गात समावेश करावा ही प्रमुख मागणी घेऊन आज जालना जिल्ह्यातल्या विविध भागातून कान्याकोपऱ्यातून बंजारा समाज बांधव जे आहेत ते जालन्यामध्ये धडकलेले होते। मोठ्या संख्येने या मोर्चात त्यांनी सहभाग देखील नोंदवलेला होता। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आपण हे सविस्तर जाणून घेऊया। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बंजारा समाजातील ज्या महिला आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगणार आज कशासाठी या ठिकाणी आला? सर्वप्रथम जय सेवालाल महाराज। आमची जास्त मागणी नाही आहे, माननीय मुख्यमंत्रीकडे एकच मागणी आहे, आम्हाला एसटी वर्गात आरक्षण भेटावं हैदराबाद गॅजेटनुसार। आणि आम्ही कोणाचा हक्काचं घेत नाही, स्वतःच्या हक्काचं मागत आहे। सर्वप्रथम जरांगे साहेबांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी त्यांच्या समाजासाठी आवाज उचलला, त्यामुळे आम्हाला बी आमच्या बंजारा समाजाला आवाज उचलण्याची प्रयत्न भेटला, साथ भेटली, तर त्यांचं बी खूप खूप धन्यवाद। आणि कोणाच्या हक्काचं घेत नाही, स्वतःच्या हक्काचं घेत आहे। लाखो गोर एकच बंजारा। जय सेवालाल। आपण पाहतोय की आदिवासी ज्या संघटना आहेत किंवा त्यांचे जे आमदार आहेत ते तुमच्या या मागणीला विरोध करताना पाहायला मिळत आहे। आता आपण असं काय सांगणार आज कशासाठी आलात तुम्ही? आरक्षणासाठी। काय मागणी सरकारकडे? जे हैदराबाद गॅजेटनुसार आहे तेच आम्हाला पाहिजे, हक्काचंच पाहिजे। आम्ही कुठून आलात तुम्ही? आम्ही जालनाच। तर आपण पाहतोय की जालना जिल्ह्याच्या विविध भागातून हे जे बांधव आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। काय सांगणार तुमच्या आरक्षणाला एसटी किंवा ज्या आदिवासी संघटना आहेत त्यांच्याकडून विरोध होतो? आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे असं आमचं निवेदन आहे। आणि आम्ही खूप म्हणजे इथे खूप म्हणजे आम्हाला परत आंदोलन करायचं वेळ नाही यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं। आम्हाला आरक्षण मंत्री साहेबांनी लवकरात लवकर दिलं पाहिजे एसटी मध्ये। धन्यवाद। वेळ पडली तर मुंबईला जाणार? हो, नक्कीच नक्कीच जाऊ, नक्कीच संख्येने आम्ही मुंबईमध्ये जाणार। दुप्पट तिप्पट संख्येने पूर्ण मुंबई ब्लॉक करणार आम्ही। मराठा समाजानंतर आता तुम्ही सुद्धा हो, मराठा समाजापेक्षा मोठा आम्ही आंदोलन करणार आहे असं नक्की आहे। मुंबईला आम्ही जाऊ नक्की, आरक्षणासाठी आम्ही कुठे पण जाऊ। साहेबांना हीच विनंती आहे तर आपण पाहतोय की मुंबईला सुद्धा जाण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। काय सांगाल, तुम्ही सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेला होतात, काय मागणी? आमची या ठिकाणी या सरकारला प्रमुख एक मागणी आहे की आमचा बंजारा समाज आतापर्यंत एवढ्या लोकसंख्येने कधी एकत्र आला नाही, परंतु आता बंजारा समाज खूप मोठ्या लोकसंख्येने या ठिकाणी उतरलेला आहे। हैदराबाद गॅजेटनुसार आमचा समाज कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी आम्ही एसटी प्रवर्गामध्ये आहेत। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधले जे बंजारा समाज आहेत त्यांची बोलीभाषा आमची बोलीभाषा एकच आहे, त्यांचा पोशाख आमचा पोशाख एकच आहे, त्यांचं खानपान आणि आमचं खानपानसुद्धा एकच आहे। त्यामुळे माझ्या या सरकारला एक विनंती आहे की येणाऱ्या काळात आमच्या बंजारा समाजाला तुम्ही एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे, एवढीच त्यांना मी विनंती करतो। सरकारला काय इशारा आहे, पुढची काय भूमिका? सरकारनं जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही आता मराठवाडा लेवलला एक आंदोलन करू, त्याच्या बादमध्ये मुंबईला जाऊन आंदोलन करू। तेच जर झालं नाही तर दिल्लीपर्यंत जायची आमच्या बंजारा समाजाची मागणी आहे। विशेष म्हणजे आमचा बंजारा समाज तांड्या वस्तीवर राहतो, एका डोंगरा भागात राहतो, त्याच्यामुळं आमच्या समाजाला आदिवासी म्हणून शासनाने आमची मागणी करावी ही शासनाकडे विनंती करतो। तर नक्कीच आपण पाहतोय की बंजारा समाजातील ह्या ज्या महिला आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। हजारोंच्या संख्येने शेकडोंच्या संख्येने आज जालना शहरात बंजारा समाज बांधव जे आहेत ते एकवटलेले होते। प्रमुख मागणी हीच आहे की एसटी प्रवर्गात आमचा समावेश करावा, अन्यथा मुंबईला सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे। मराठा समाजापेक्षा सुद्धा जास्त संख्येने आम्ही मुंबईला जाऊ असा आक्रमक पवित्रा जो आहे तो बंजारा समाजाने आता आपल्याला या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमित ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।